नमस्कार, मी संकेत आवटे. फक्त 11,000 रुपयांमध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग करू शकताय. कसं? मेन जे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना त्या कोणकोणत्या असतात किंवा ज्या मेन गरजा आहेत त्या कोणत्या असू शकतात? पहिली गोष्ट जेव्हा आपलं लग्न होतं त्यानंतर ॲटलिस्ट 2 मुलं ॲव्हरेज सगळ्यांना असतात. त्यानंतर त्या मुलांचं शिक्षण हा सगळ्यात मोठा खर्च असतो. मुलांची लग्न हा त्यानंतरचा मोठा प्रश्न असतो किंवा मोठा खर्च असतो. सोबतच आपल्या काही इच्छा असतात. एखादी कार असावी, छान बाईक असावी, छान घर असावं, चांगल्या ठिकाणी मी राहावं, अधूनमधून मी ट्रिपला वगैरे जावं. तो एक पैसा इम्पॉर्टंट असतो. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट रिटायरमेंट प्लॅनिंग. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण माझ्या रिटायरमेंट नंतर काय? मला तो कॉर्पस कुठून येणार? आता ते पेन्शन मिळणं आणि मग मोठा कॉर्पस मिळणं, रिटायरमेंटला 50 लाख मिळाले, 1 कोटी मिळाले, हे आता हार्डली काही लोक बघू शकतील. पण यानंतर किंवा जी आता करंट पिढी जॉब करते त्यांना रिटायरमेंट नाही आहे किंवा मेजरली लोक कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, प्रायव्हेट कंपनीजमध्ये काम करतात, त्या सगळ्यांना बिलकुल रिटायरमेंटचे पैसे मिळत नाहीत. अशा केसमध्ये काय करायचं? एक ब्रॉडर लेवलला मी प्लॅन बनवलाय की कशा प्रकारे आपण इनिशियली सुरुवात करू शकतो आणि चांगल्या प्रकारे फ्युचर प्लॅन करू शकतो. आता या गोष्टींचा वापर कसा करायचा, काय करायचा, A to Z मी तुम्हाला सांगतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला वेळेत व्हिडिओ या मिळणार नाहीत. चला, पहिली गोष्ट, माझी काही स्वप्न असणार आहेत आणि या स्वप्नांवर मी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ती किती असू शकते? समजा 3,000 रुपये. इथे जो आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय तो आकडा आहे इन्व्हेस्टमेंटचा. मी SIP करतोय. यामधून 3,000 जेव्हा मी इन्व्हेस्ट करणार त्यातून मला 16% ॲव्हरेज जे रिटर्न मिळाले, निफ्टीचे ॲव्हरेज रिटर्न आहेत 15%. जर मी थोडंसं मिड कॅपला आलो, स्मॉल कॅपला आलो, ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट झाल्या, थिमॅटिकमध्ये गेलो, हायब्रिड फंड्समध्ये गेलो किंवा मल्टी ॲसेटमध्ये गेलो तर डेफिनेटली आपले रिटर्न्स याच्यापेक्षा बेटर होऊ शकतात. आता हे रिटर्न जे आहेत ते गॅरंटीड नाहीत बरं का. आता मार्केट क्रॅश आहे. एक्झॅक्ट मी व्हिडिओ बनवतोय 12 फेब्रुवारी रोजी. तर 12 फेब्रुवारीला मार्केट 23,000च्या आसपास आहे. 2,000 पॉईंटच्या आसपास खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग मार्केट खाली आल्यानंतर असं म्हणून चालत नाही की अरे यार माझा लॉस झाला. तो नॉशनल लॉस असतो, तो तुम्ही बुक केलेला नसतो. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की मार्केट अप अँड डाऊन होत असतं. कधी तुम्हाला 50% रिटर्न दिसतील, मग ते 30 दिसतील, मग 40 दिसतील, मग 80 दिसतील. ही सायकल चालू राहते अप अँड डाऊनची. बट मेन पॉईंट इज दॅट की आपण त्याला लॉंग टर्मसाठी होल्ड करतोय. जर मी माझ्या स्वप्नांसाठी इन्व्हेस्ट करतोय तर ॲव्हरेज एक 25 वर्ष मी याला होल्ड करणार आहे. आता यामध्ये वेगवेगळ्या वयाची लोक असू शकतात. 27, 28, 29, 30, 32, 35, 40 कोणीही हा प्लॅन बनवू शकतो. म्हणजे काय? ॲव्हरेज माझं वय आहे 30, असं आपण एक एक्झाम्पल पकडूयात. 30 वर्षापासून 40, 50, मॅक्सिमम 55, त्याच्यापेक्षा जास्त काय मला काम जमणार नाही. 60पर्यंत लोक काम करतात, त्याच्याही पुढे काही लोक काम करतात. पण असं आपण एक पकडून चालू की एक 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 25 वर्षानंतर ॲज पर युअर एक्सपेक्टेशन की जर मी काम केलं नाही तरी सुद्धा घंटा फरक पडला नाही पाहिजे. म्हणजे काय? जेवढे माझा इन्कम आता सध्या येतोय तो इझिली माझा मिळायला पाहिजे माझ्या इन्व्हेस्टमेंट कॉर्पसमधून. सो आता पहिला मी प्लॅन काय करतोय तर माझ्या ड्रीमसाठी इन्व्हेस्ट करतोय. किती रुपये इन्व्हेस्ट करतोय तर 3,000 रुपये पर मंथ आणि हे 25 वर्षासाठी करतोय. यामधून मला रिटर्न किती मिळतील? 1,18,00,000 रुपये. जर 16% रिटर्न मिळाले तर ह्या सेम गोष्टीला 16%च्या ऐवजी जर मी 25% केलं तर काय होऊ शकतं बघणार. इफ रिटर्न्स आर 21%, ही व्हॅल्यू 3,000 रुपयांच्याच SIPची व्हॅल्यू विदिन 25 इयर्स 21% प्रमाणे 3,17,00,000 रुपये होते. फक्त 5% एक्स्ट्रा मी गेन केला तर व्हॅल्यू डायरेक्ट तिप्पट होते. 1,00,00,000चे 3,00,00,000 होतात. इन्व्हेस्टमेंट 1,00,00,000 नव्हे. 16% प्रमाणे जे मला 1,17,00,000 मिळणार होते त्याचे डायरेक्ट 3,17,00,000 होतात. इथं बघा याच्या तिप्पट. मग तुम्हाला 12% मिळतील, 15 मिळतील, 20 मिळतील, 25 मिळतील किंवा 30% मिळतील. सो डिपेंड करतं की तुम्ही कुठे कशी इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्हाला त्याचा गेन कसा होतोय. बाय द वे तुम्हाला या सगळ्यांमध्ये आमची मदत हवी असेल तर डेफिनेटली नंबर हा आहे, कॉल करू शकता. रिचमी प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. नो डाऊट यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो.
की गुंतवणूक तुमची कशी असायला पाहिजे, ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे, डिफेन्सिव्ह असायला पाहिजे, की कशी असायला पाहिजे, आम्ही हेल्प करू शकतो. पण इन बिटवीन हा एक प्लॅन झाला. आता यामध्ये स्वतःचे ड्रीम्स काय असू शकतात, वेगवेगळे ड्रीम असू शकतात. कोणाला छान राहायला आवडतं, छान छान कपडे, वागणं, चांगलं राहणीमान, स्टेटस, या सगळ्या गोष्टी. काही लोकांना चला यार मी गावीच राहीन, बट एक छोटंसं डिसेंट माझं घर असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, आणि मला माझी लाईफ एक्सप्लोअर करायची आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं, फिरायला आवडतं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं, कम्युनिटी बिल्ड करायला आवडते. हे एक वेगळं स्वप्न झालं. वेगळी कॅटेगरी येते, मी कॉर्पोरेट लेवलला जॉब करतोय, काम करतोय, माझं रोज धावपळीचं जीवन आहे, माझं एक चांगली कार असेल, माझ्या एक चांगलं माझं घर असेल. एवढं जरी बेसिक एक्सपेक्टेशन तुमची स्वप्न पूर्ण होत असतील तरीसुद्धा काही वाईट गोष्ट नाही आहे. म्हणजे काय, मी आज गुंतवणूक केली, विड्रॉल कशी आधीमध्ये कितीही मी करू शकतो, त्याचं एक एक्झाम्पल मी पुढे दाखवणार आहे. बट आता दुसरं स्वप्न माझं काय असेल तर माझ्या मुलांचं एज्युकेशन. एक ॲव्हरेज जर भारतीयांचं बघितलं तर प्रत्येकाला 2 मुलं आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणाला 1 असेल, कोणाला 3 असेल, कोणाला 4 पण असतील. सो ॲव्हरेज जर 2 मुलांचं आपण प्लॅनिंग करत असू तर यामध्ये मी त्यांच्यासाठी पण 3,000 रुपयांची SIP करतोय. मुलांचं शिक्षण हे ऑलमोस्ट 21-22व्या वर्षीपर्यंत चालू असतं, म्हणून मी 21 वर्षाचा हा प्लॅन बनवलाय, ज्याची व्हॅल्यू होते 61,91,000 रुपये, ऑलमोस्ट 62 लाख रुपये. अगेन 16% प्रमाणेच आपण हे कॅल्क्युलेट करतोय. खूप जास्त हेवी जात नाही आणि खूप जास्त डिफेन्सिव्ह पण जात नाही, कारण आपला इंडेक्सच 15-16% रिटर्न देतोय, हे बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्यामुळे मी या लेवलला ॲव्हरेज पकडलेलं आहे. आता मुलांचं शिक्षण कसं, समजा तुमच्याकडे आता पैसे नाही आहेत, त्या केसमध्ये तुम्ही यातले विड्रॉ करू शकता. किंवा जर तुम्ही ठरवलेच हा सगळा कॉर्पस माझ्या मुलांच्या शिक्षणावरच खर्च करायचा आहे, देन गो आहे, तुम्ही हे सगळे पैसे फक्त मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकता. सेम चाइल्ड मॅरेज हे सुद्धा सगळ्यात मोठं चॅलेंज असतं, कारण आज जर मी 10-20 लाखाचा प्लॅन करतोय तर 20 वर्षानंतर त्याची कॉस्ट मिनिमम डबल होईल. सो 20च्या जागी 40 लाख रुपये खर्च येईल. 10 लाखाच्या ऐवजी 20 लाख रुपये खर्च येणार. मग या केसमध्ये मी काय करेन की 2,000 रुपयांची SIP यांच्यासाठी देणार आहे. मग याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 80 लाख रुपये होते. सो आजच्या घडीला जर मी एका मुलाला 20 लाख रुपये खर्च करतोय तर तुम्ही म्हणाल प्रिटी डिसेंट लग्न आपण त्याला म्हणू शकतो, 20 लाख रुपये एका लग्नावर खर्च करणं. आता माझ्यामध्ये विचाराल तर एवढा खर्च बिलकुल झाला नाही पाहिजे, कारण वेस्ट ऑफ मनी आहे. लोक येतात, खातात, पितात, हात पुसतात, अरे जेवणात थोडंसं मीठ कमी होतं, हे असं होतं, तसं होतं, आपलीच चेष्टा करत मागे ही लोक बसलेले असतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो बेटर वे काय आहे की आपापल्या जवळच्या लोकांमध्ये एक डिसेंट लग्न, तेवढाच छोटासा खर्च जो आपल्याला परवडेल, आणि उर्वरित पैसा जो आहे तो आपल्याच लाईफसाठी आपण एन्जॉय करू शकतो. मग त्याच पैशामध्ये आपण चांगल्या ट्रिप्स केल्या, भविष्यासाठी मुलांच्या गुंतवणुकीसाठी आपण ते केलं, किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी आपण यूज केले ज्याचा प्रोडक्टिव्ह यूज होईल. विचार करा, बरेच मिडल क्लास लोक, गरीब लोक 10-10, 15, 20-20 लाख रुपये खर्च करतात जमिनी विकायची वेळ येते. पण माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की हेच 4 पैसे वाचवून आपण एक छोटासा बिझनेस उभा केला तर, एखादा उद्योग उभा केला तर, एखादं दुकान सुरू केलं तर, एक साईड बिझनेस सुरू होतो. चला गेला बाजार सगळं राहू दे, मी FD जरी त्या पैशाची केली ना तरी सुद्धा चांगले रिटर्न मिळतात. आणि अननेसेसरी आपण आपल्या आवाकाच्या बाहेर जाऊन खर्च करायला जातो. बट ठीक आहे, तो प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे, प्रत्येकाचा पर्सनल विचारसरणी आहे, त्याप्रमाणे ते करू शकतात. सो आपण एक 80 लाखापर्यंत कॉर्पस इथं जनरेट करू शकतो विदिन 25 इयर्स, म्हणजे 25 वर्षानंतरच मुलाची लग्न होणार आहेत. त्याचा प्लॅन मी आत्तापासून करतोय. जेवढ्या लवकर या गोष्टींना सुरुवात कराल, जेवढा वेळ या गोष्टींना द्याल, तेवढा मोठा कॉर्पस आपला बिल्ड होत जातो. हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्लॅन, रिटायरमेंट प्लॅनिंग. शेवटी हे जे काही करायचं आहे ते आपल्या म्हातारपणासाठीच करायचं आहे, आणि आपलीच इन्व्हेस्टमेंट, आपलीच मेहनत, आपलाच पैसा हीच आपल्या म्हातारपणाची काठी असणार आहे. बरेच यंग लोक याला रिअलाईज नाही करत, पण मी प्रत्येकाला सांगतोय, 10, 15, 20, 25 अशा केसेस घ्या. रिटायर्ड लोकांचं ऑब्झर्वेशन करा, त्यांचं ओपिनियन ऑब्झर्व करा, त्यांचं बोलणं ऑब्झर्व करा. तुम्हाला सतत जाणवून येईल मी कुणावर तरी अवलंबून आहे. मी काय आता तुमच्यावर अवलंबून आहे? आम्ही काय सगळं तुम्हाला देऊन टाकलंय? आम्ही काय आता तुमच्या ताटाखालचे मांजर झालो? हे वयस्कर लोकांचे डायलॉग असतात. कधी ऑब्झर्व केलंय तुम्ही? त्याच्या मागे रिझन हे असतं की त्यांनी सगळा कंट्रोल त्यांच्या मुलांकडे दिलाय आणि त्यांच्याकडे काहीच नसतं, आणि प्रत्येक गोष्ट त्यांना त्यांच्या मुलांकडनं मागावी लागत असते, आणि ती सतत ही गोष्ट त्यांना खटकत असते. मग या केसमध्ये तुम्ही त्यांना तो फ्रीडम देणं गरजेचं आहे. बरं, आता झालेल्या गोष्टी झाल्या,
पण ही सेम गोष्ट आपण पण रिपीट करावी असं तुम्हाला वाटतं का? तर नाही. मग त्याचाही प्लॅन आपण आत्तापासून केलेला कधी चांगला. सो मी तिथे ना 3,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय आणि आफ्टर 25 इयर्स मी इमॅजिन करतोय की माझं वय 30, 40, 50, 55, 55व्या वर्षी मी रिटायरमेंट घेणार आहे आणि त्यावेळेला माझ्याकडे 1,18,00,000 रुपये असतील. मग मी घेतली तर ना त्यावेळी कदाचित मी 60व्या वर्षी घेईन. मग याची व्हॅल्यू मे बी 2 कोटी 2.5 कोटी होत राहील. म्हणजे काय, मी वेगवेगळे 4 फंड निवडले. आता हेच 4 फंड याच गोष्टींसाठी असाच पैसा, एवढाच पैसा तुमचाही जायला पाहिजे असं बिलकुल नाही आहे. प्रत्येकाचे गोल वेगळे आहेत. तुमच्यापैकी काही लोक कमेंट करतात की सर 11,000 इन्व्हेस्ट करायला सांगताय, माझा पगारच 10,000 आहे. काही टेन्शन नाही आहे, तुम्ही 2,000 3,000 मध्ये प्लॅन करा. बघा सिंपल गोष्ट आहे. या ज्या गोष्टी मी सांगतो ना, ॲव्हरेज इंडियन्सच्या दृष्टिकोनातून सांगतो. एक 25-30,000 रुपये त्यांच्या फॅमिलीचा इन्कम असतो, 10,000 रुपये आपण सेव्ह करू शकतो. 40-50,000 इन्कम असतो, ते 10-11,000 इझिली सेव्ह करू शकतात. बरं, आत्ता तुमचा पगार कमी आहे, पुढच्या वर्षी वाढणार ना, त्याच्या पुढच्या वर्षी वाढणार ना, ग्रोथ होत जाणार ना. मग या केसमध्ये आपण याच्यामध्ये स्टेपअप केलेलं नाही आहे. मी इमॅजिन करतोय की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत फक्त 11,000च भरताय. बरेच लोक आता जर तुम्ही बघितलात, कनिष्ठ लिपिक घ्या किंवा एखादे शिपाई वर्ग सुद्धा जरी तुम्ही घेतलात गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये, शाळांमध्ये वगैरे, तर त्यांची सॅलरी सुद्धा आता 40-50,000ला पोहोचले अप टू द रिटायरमेंट. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकाची सॅलरी वाढत जाते. बरं, तुमची वाढत नसेल, काहीच ग्रोथ नसेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला या अमाऊंट कमी करून तुमच्या गोलनुसार इन्व्हेस्ट करायचे आहेत. ही एक गोष्ट. म्हणजे मी सांगतोय म्हणून तुम्ही एवढीच अशीच इथंच इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं बिलकुल नाही आहे. काही लोकांना एकच मुलगा असेल, त्यांना वाटत असेल की चाइल्ड एज्युकेशनसाठी 60 लाख गरजेचे नाही आहेत, हार्डली 10-15 लाख इनफ आहेत माझ्यासाठी, तुम्ही अमाऊंट कमी करा. नाही, माझा मुलगा माझ्याच गावी गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकतोय, काहीच फी नाही आहे आणि तिथंच तो BA BCom करेल आणि मला वाटतं की त्याला एकदम एक्सपेन्सिव्ह स्कूलमध्ये मला टाकायचं नाही आहे, काहीच टेन्शन नाही आहे. तुम्ही ते गोल तुमचं तेवढं कमी करू शकता. कारण जर मुलगाच हुशार नसेल आणि मी त्याला MBBS करायला निघालो, होत नसतं. सो त्या दृष्टिकोनातून तुमच्या गोष्टीला जे सुटेबल असेल तसा तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. अमाऊंट वाढवा, कमी करा, ॲज यू विश, त्याप्रमाणे तुम्ही हे डिसाईड करू शकता. किंवा यामध्ये आमची हेल्प हवी असेल तर डेफिनेटली आम्ही करू शकतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा रिटर्न तुम्हाला ॲव्हरेज मिळतात तेव्हा हे मिळू शकतं. ॲग्रेसिव्ह रिटर्न मिळतात, 3-3, 4-4, 5-5 कोटी व्हॅल्यू होऊ शकते. म्हणजे बरेच लोक मला कमेंट बॉक्स म्हणतात की सर खयालू पुलाव पकवण्यामध्ये काय पॉईंट आहे. नाही आहे सर, जर आजपासून हा प्लॅन केला नाही ना, तुम्ही खूप वाईट फसत जाणार. मी नेहमी सांगतोय, मी सांगतो म्हणून करायची कुठली गरज नाही आहे. तुम्ही सर्वे करा, तुमच्याच जवळचे 10, 15, 20, 25, 50 लोकांचं पेपरवर नाव लिहा आणि त्यांचा स्टेटस बघा. तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल त्यातली काही लोक पैशाअभावी खूप वाईट फसलेत, रिटायरमेंट नंतर खूप लोक अडचणीत आलेत, मुलांची लग्न झाल्यानंतर कर्जबाजारी झालेत, तीच मुलं त्यांना नंतर विचारत नाहीत. अशा अनेक केसेस आहेत. त्यामुळं प्रत्येक एजला समजावून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण यंग असतो किंवा उसळतं रक्त आपण ज्याला म्हणतो, त्यावेळी या गोष्टी रिअलाईज नाही होत. पण जेव्हा या गोष्टी रिअलाईज होतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सो वेळ निघून गेल्यावर काही करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. म्हणून म्हणतो एक्सेलवर घेऊन जातो. समजा मी इथं 3,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एक एक्झाम्पल दाखवतो. आकडे तुम्ही काहीही टाकू शकता. जर तुम्हाला वाटलं इथं तुम्हाला 5,000 इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही 5,000 इन्व्हेस्टमेंट करा. याची व्हॅल्यू पुढे बदलत जाताना पाहायला मिळेल. तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय, समजा आता 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली किंवा 15 वर्ष झाली, काहीतरी अमाऊंट बनली, तुम्हाला वाटलं तुम्हाला 10 लाख रुपये तर गरजेचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 मी यातून 10 लाख रुपये काढून घेतले. हेच सेम 10 लाख रुपये मला परत आणि 2-4 वर्षांनी लागले किंवा इथं समजा मला 5 लाख रुपयांची गरज आहे. 1, 2, 3, 4, 5 मी 5 लाख रुपये काढून घेतले. समजा अजून 1-2-3 वर्ष मी पुढे गेलो, इथं मला 10 लाख रुपयांची गरज पडली, मी 10 लाख रुपये काढून घेतले. पण इकडची अमाऊंट संपते का? तर नाही, ती वाढत जाते. 22वं वय आहे किंवा 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत असं आपण समजूयात. पुढं मी आलो, 25 वर्ष वय झालं असेल, 55, मला अचानक मोठ्या अमाऊंटची गरज पडली तर मी ती अमाऊंट काढू शकतो. 25 लाख रुपये, 1, 2, 3, 4, 5 ही अमाऊंट मी काढून घेतली, काही प्रॉब्लेम नाही आहे. अनेक इश्यूज येतात, आजारपण आणि मृत्यू या न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बरेच लोक कमेंट करतात सर 1 कोटीची काय व्हॅल्यू असेल त्यावेळी. डोक्यातनं काढून टाका साहेब, 6% इन्फ्लेशन आहे, 5.5% इन्फ्लेशन आहे, मायनस करा, 7% मायनस करा, आपण गेन करतोय 15% 16%. बरं, जर मी इन्व्हेस्टमेंटच केली नाही, टॅक्स तर सोडून द्या हो, इन्फ्लेशन तर सोडून द्या, आपण त्यावेळी दरिद्री अवस्थेमध्ये असणार आहे. मग ही अपेक्षा आहे का तुमची?
तर बिलकुल नाही आहे. मी कधीही कोणाला फोर्स करत नाही की तुम्ही माझ्याकडेच येऊन इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कुठूनही करा, पण तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॉंग करा आणि स्वतःला सेफ बनवा. बरं, म्युच्युअल फंडमधूनच या गोष्टी होतात का? बिलकुल नाही. स्टॉकमध्ये जा. रिअल इस्टेटमध्ये जर तुमचा हातखंडा असेल तर त्यात जा. तुमचा एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा, त्याला मोठं करा. एंड ऑफ दी डे छोटे 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 पैसे टाकून त्याला मोठं बनवणं हा आपला गोल आहे आणि तो गोल तुम्ही कुठल्याही माध्यमातून अचीव करू शकता. ते करणं गरजेचं आहे. ते जेव्हा करताना एक सुखी लाईफ तुम्ही जगू शकता, कारण आयुष्यामध्ये येणारे मेजर प्रॉब्लेम हे पैशा रिलेटेड असतात. हे लक्षात घ्या. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला हे माहिती असेल की तुमच्या आयुष्यामध्ये 50% जास्त जे प्रॉब्लेम आहेत ते पैशाचे आहेत. हे जर तुम्हाला कळालं तर कुठलाही प्रॉब्लेम आयुष्यामध्ये मोठा नसणार आहे. जी मदत लागेल त्यासाठी आम्ही आहोत. या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.